आपण आहोत मुंबईच्या विक्रोळीमध्ये. आपण पाहू शकता की वॉर्ड क्रमांक 124 मधून शिवसेना ज्योती अरुण खान यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. काल या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होते. आज आपल्या स्थानिक विभागातील महिला कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी प्रश्न विचारूया की ताई काय सांगाल, कशा प्रकारचा या ठिकाणी मुख्यमंत्री लाडका भाऊ या ठिकाणी आला होता. ताई काय सांगाल, या विभागामधून 124 मधून या ठिकाणी ज्योती अरुण खान यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मी राजश्री राजेंद्र, मी 124 या विभागातून बोलते. ज्योती अरुण खान त्यांचं पहिल्यापासून जे पदावर होते त्या दुसरे टाईम ते चौथी टाईम आहे ते. आणि ह्या विभागामध्ये खूप त्यांचं चांगलं काम आहे. त्यांनी सगळी कामं या विभागातून केलेली आहेत. पाणी असू दे, गटार असू दे, हॉस्पिटल असू दे, आणि अजून त्यांनी बिल्डिंगचं पण काम केलेलं आहे आणि ते खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी सामान्य माणूस असू दे, आणखीन कोणी असू दे, तर त्यांच्यासाठी सगळे लोक उभे राहतात. त्यामुळे इथली जनता खूप त्यांच्यासाठी खूप खुश आहे. काल लाडका भाऊ आला होता. लाडक्या भावाकडे काय अपेक्षा कराल? लाडक्या भावाने बायकांना जे 1500 रुपये दिलेले आहेत दर महिना, तर त्यांनी आश्वासन दिलेले की ही योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे सगळ्या महिलांनी त्यांना टाळ्या देऊन प्रतिसाद चांगला दिलेला आहे. विक्रोळीमध्ये आपण मला सोबत अरुण खान जी आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी देण्यात आलेल्या ज्योतिताई खान या देखील उपस्थित आहेत. अरुणबाईजी काय सांगाल, गेल्या अनेक वर्ष नगरसेवक राहिलात, या विभागाची अत्यंत जवळून तुम्हाला माहिती आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, आपण काय सांगाल? नाही, मुख्यमंत्री काल येऊन गेले, काल शिंदे साहेब येऊन गेले आणि ते आल्यानंतर मग चांगला वातावरण एकदम चेंज झाला आणि लोकांमध्ये आपला संस्कृती आली. आणि खास करून महिला वर्गमध्ये जे विभागामध्ये जे आपल्या शिवसैनिक होते आणि जे आपले कार्यकर्ते त्याच्यामध्ये जोश भरला आणि एक चांगला प्रतिसाद लोकांच्या मिळाला. या ठिकाणी दलित समाज देखील मोठ्या प्रमाणात राहतो, आपल्याला कसा प्रतिसाद असेल? नाही, सर्व समाज आपल्या बरोबर आहे. दलित समाज आपल्या बरोबर आहे, मुस्लिम समाज आपल्या बरोबर आहे, आपले मराठी मतदार आहेत ते आपल्या बरोबर आहे, आणि गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय बरेच आपला मतदार आहे. ते सगळे आपल्याबरोबर जास्त प्रमाणामध्ये आहे. अरुण ताई काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? महिलांकरता 1500 रुपये शिंदे साहेबांनी पास केले होते. या बहिणींच्या लाडक्या भावाला काय सांगणं असेल? आमची लाडकी बहिणा काल शिंदे साहेब येऊन गेले तर सगळेच खुश आहे. आणि शिंदे साहेबांनी हे पण सांगितलं की ही योजना कधीही बंद होणार नाही. मग सगळे लाडकी बहिणांना काल ते येऊन गेले, मग लई जोश आला आणि सगळे इमानदारीने काम करतात.